श्री स्वामी समर्थ. आज पॅरेंटिंगविषयी मी तुम्हाला काही सांगणार आहे. मला आलेला एक अनुभव. एकदा एक पॅरेंट्स आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी नीटची म्हणजे तिला डॉक्टर बनायचं आहे, तर ती नीटचे एक्झामची तयारी करत आहे आणि त्यासाठी योग्य ती शिकवणी आम्ही तिला लावून दिली आहे आणि त्या जाण्या येण्याचा तिला त्रास होऊ नये म्हणून घरची गाडी आम्ही तिला उपलब्ध करून दिली आहे. खाण्यापिण्यात कुठलाही वेळ वाया न घालवता ती अभ्यासाला बसावी यासाठी वेळोवेळी आम्ही तिला तिच्या अभ्यासाच्या खोलीत तिच्या स्टडी टेबलवर नाश्ता जेवण सर्व काही आम्ही पुरवतो. तिला गाडी हवी असेल तर गाडी तिची बाहेरच काढून ठेवतो, कारण गाडी काढण्यातही तिला वेळ जायला नको. तिचे कपडे तिचं सामान तिचं पुस्तकं तिला आम्ही हातोहात देतो, परंतु तरीही ती अभ्यास करत नाही. तिथं आमचं काय चुकत आहे? मी म्हटलं हेच तर तुमचं चुकत आहे. वाजवीपेक्षा जास्त आपण जर काळजी घेतली तर मुलांना उन्हाचे चटके कसे कळणार? मुलांना उन्हाचे चटके सोसू द्या, तेव्हाच त्यांना मेहनत कळेल की मेहनत काय असते. त्यांना वाटते की आईवडील आम्हाला सर्व काही देत आहे, सर्व काही सोपी होत आहे. जो मार्ग जेव्हा सोपी होतो तेव्हा मुलांना असं वाटतं की आम्हाला सर्व काही सोप्या पद्धतीनेच मिळणार, मेहनत करावी लागणार नाही. आणि मेहनत काय असते हे त्यांना काय कळणार? जेव्हा उन्हाचे चटकेच बसणार नाही तर उन्हाचा त्रास काय होतो, पावसाचा त्रास काय होतो, मेहनत काय असते हे त्यांना काय कळणार? म्हणून वाजवीपेक्षा जास्त काळजी करू नका. त्यांना मेहनत करू द्या, त्यांनाही सोसू द्या, त्यांनाही त्रास